तालमीतली माती आणि मातीचा वास अजून विसरलेलो नाही वस्ताद. नको काळजी करत जाऊस एवढी. कुंकू बळकट आहे तुझं. सावी, हो काय मध्याह्न रात्रीला तुम्ही इथं काय करताय? काय हो काय झालं? आज नक्षत्र कोणचं आहे? हा नक्षत्र? रात एवढी लांब लचक का वाटा लागली? सरता सरना कवा रात सरायची, कवा आपण पुण्याला निघायचं. हो काय हो बरं आहे का? बरं का, तांबडं फुटायच्या आत मी गाडी झोपणार आहे. हा, उशीर करायचं नाही, लगुलग निघायचं आहे. तुमची बांधाबांध झाले ना समधी? हा समज घेतलं या बया विसरले होते बघा. आता आणि काय राहिलं? हो कुकाचा करंडा. अंबाबाईचं कुकू घेतलाय सावित्रीसाठी. अंबाबाईचं कुकू म्हणजे आईवाचं लेणच नाही का, तिला देऊया. होय, घ्या समजा बरोबर. काय बी म्हणा, या अक्षरात लई लांबडी आहे. हे सावित्री, कुठं गेलता? हा किती उशीर केला द्यायला? येत्याल तुमचा ना लय जीव आहे तुमच्या मालकावर, म्हणून तुम्ही भांबावून गेल्या बघा. मी काय म्हणते, नका काळजी करू. मी म्हणलं ना येत्याल म्हणून, येत्याल. ताईसाहेब काऊन थट्टा करता हो माझी? हाय का आता थट्टा नाही करायची तर काय करायची? हा नुसतं त्या मासळी गत तडफड होतीये तुमची. जाऊ बाई, ऐका की, ना तात्यासाहेबांनी लहानपणापासून ओळखतीया. आता अशा हाका मारत येतील बघा, तुम्ही बिनगोर राहा बरं. खरंच मानेवर तलवार असताना हसायचं धाडस. तालमीतली माती आणि मातीचा वास अजून विसरलेलो नाही वस्ताद. वस्तादाव, ही काय रीत झाली तालमीत बोलवायची? 4 वेळा निरोप पाठवला, जवाब नाही आला, म्हणून आपली पद्धत वापरली. सुनबाईवर एवढा बाका प्रसंग उदरला, ना निरोप ना खबर. ज्योती, चुकलास. तुला माफी नाही. काय चुकलं वस्ताद? आमच्या सुनबाई एकट्या एवढ्या बेफिक्रीनं पाठवायचं होतं का शाळेला? वस्ताद, बऱ्याचदा मी बरोबर असतो, पण कधी कधी देणगीसाठी जावं लागतं. तेवढ्यात वैऱ्याने डाव साधला. सुनबाईवर शेण मारा केला, दगड फेकली, आमच्या जीवारी लागलं ते, आणि ह्याला जबाबदार तू आहेस. मला नुसतं सांगावा धाडला असता तर त्या कोण भटाचं काय करायचं तर म्या केलं असतं. ज्योती, चुकीचा वागलास पोरा. परत अशी चूक व्हायची नाही वस्ताद. शाळा काढली जणू. शाळा काढून काय होणार याची गरज आहे का आपल्याला? लई गरज आहे वस्ताद, लई गरज आहे.
वस्तादाव तलवारीच्या जोरावर राज्य क्रांती करता येते, पण सामाजिक क्रांती करायची असेल ना तर शस्त्र एकच, लेखणी. आणि म्हणून मी लेखणी हातात घेतली. वस्ताद आता सगळ्यांच्या हातात लेखणी द्यायला पाहिजे. समजा लेखणी हातात घेतली तर होऊन होऊन काय होणार? घर शहाणं होईल, समाज शहाणा होईल. मग समजा येड आहे का? येडाचे समाज, येडाचे वस्ताद. आता तुमचंच बघा ना, तुमच्याकडे एवढी शस्त्रविद्या आहे, एवढी ताकद आहे, हजारो तरुणांना तुम्ही घडवलंय. वस्ताद म्हणून तुमची सगळीकडे ख्याती आहे, पण केवळ जन्मानी मांग आहात म्हणून कर्तृत्वाला म्हणावी तशी किंमत नाही. माफ करा वस्ताद, पण या तालमीत तुम्ही राजे असलात तरी पाटलाच्या दारात गेल्यावर मात्र पायरीजवळच बसावं लागतं ना वस्ताद? फेर का वस्ताद? तिथं तुमच्या मनगटातली ताकद, उरातली हिंमत, तुमची विद्या सगळं गळून पडतं. का? कारण शतकानुशतक या रूढी, अंधश्रद्धा याची धुळफेक करून आपली दृष्टी साधू करून टाकली. आणि ही दृष्टी जर निकोप करायची असेल ना वस्ताद, त्यासाठी शाळा, शिक्षण हे पहिलं पाऊल आहे. हे पोरा, खूप मोठं काम करतोयस. ज्या दिवशी तू तलवार सोडलीस त्या दिवशी मन नाराज झालं होतं. म्हणलं आपला पठ्या मैदान सोडून चाललाय, पण आज पटलं. तू जे काही करतोयस ते बरोबर आहे. दे लेखणी पोरा स्वरांच्या हातात दे. हा लवजी तुझ्या माग उभा आहे. वस्ताद, एकच विनंती, या क्रांतीच्या, समतेच्या वाटेवर चालताना कोण वाट अडवायला आलं तर त्यांना माझी वाट अडवू देऊ नका. अरे हा लवजी वस्ताद तुझ्या बरोबर हाय. तुझी वाट अडवणाऱ्याची खांडोळी केल्याशिवाय राहणार नाही. बिनघोर जा. त्या लवजी वस्तादाचा आशीर्वाद आहे तुला. वस्ताद, आलेत. हे सावित्री, कुठं होतात तुम्ही? जीव टांगणीला लागला होता माझा. किती उशीर केलात. अहो तात्यासाहेब, लवकर येत जा की, तुमच्या बायकोनं जीव काढला बघा माझा. हे काय? ही माती कशी लागली? ते हे लवजी वस्तादांच्या लोकांनी उचलून नेलं होतं तालमीत, घोंगडीत गुंडाळून. घोंगडीत गुंडाळून? पठ्ठ्या बरेच दिवस तालमीत फिरकला नाही ना, तर त्याला बोलवायची रीत आहे त्यांची. असली कसली रीत म्हणायची ही? अहो इथं एक माणूस रडून आणि काळजी करून बेजार झालाय बघा. सावित्री, नको काळजी करत जाऊस एवढी. काय होणार नाही मला. कुंकू बळकट आहे तुझं. काय ग वहिने? हा, आता माझ्याशी काय रुजवत करताय तुम्ही? एकमेकांना विचारा की. नाही, फक्त एकमेकांनी बघून पोट भरणार असेल तर बघत बसा, माझं काही म्हणणं नाही. आपण जेवण राहू देऊ तसं. तू पण ना. काय वहिनी, चला जेवाया. एकमेकांकडे बघत बसाय रात पडली आहे तुमची. चला. सावित्री, तू पण बस. एकत्र जीव दोघं. एकत्र एका ताटात? नाही नाही, असं म्हणतात की बायको जर आपल्या नवऱ्याच्या ताटात जेवली ना तर
तर तिला पुढचा जन्म घुबडाचा मिळतो. बाईला गुबडाचा जन्म हं. आणि नवऱ्याला नवऱ्याला कसं मिळेल ना? हा म्हणजे त्याला माप. तुला सांगतो सावित्री, हे लिहिणारा ना कोणाचा तरी नवराच असेल. पण मी म्हणतो गुबडाचा जन्म काय वाईट आहे? रात्रीचा जागलाय तो, झाडाच्या ढोलीचा रहिवाशी, कोणाची गुलामगिरीच नाही. पर घुबड अशुभ असतो हे माहितीये ना तुम्हाला? सावित्री, घुबड अशुभ असतं तर लक्ष्मीचं वाहन झालं असतं का? उलट घुबड बुद्धिमान आहे, स्वच्छतेचं प्रतीक आहे. हा, पण तू जर घुबड झालीस तर मला घुबड व्हायला आवडत. कुठल्या तरी झाडाच्या ढोलीत संसार थाटू. पण मी म्हणते एका ताटात जेवणाचा हट्ट का? पण त्याला का नकार आहे तुझा? हे बघ, तू माझी बायको आहेस, माझी सहचारिणी आहे, जीवनसाथी आहेस. 2 देह एक आत्मा म्हणतात ना. मग 2 देह एक ताट का नको? आता बस, नाही तर मी पण जेवणार नाही. आओ, तुम्हाला लाज नाही वाटत का हो? काही पण हट्ट धरता तर एका ताटात जेवायचं कोणी पाहिलं तर? बघ, आता जर तोंड उघडायचं असेल ना तर ते खाण्यासाठी उघड, बोलण्यासाठी नाही. काय बाई तुमचं? अहो, झालं का तुमचं समाधान मालक? मालक? सावित्री, मालक का म्हणते? मी काय मालक आहे तुझा? आता मालकच म्हणणार ना, दुसरं काय म्हणू? मी तुझा पती आहे, सहचारी आहे. पण आता तू मालक म्हटली तर तू माझी गुलाम झालीस. असं बी असेल का मालक? पण आता बायका तर आपल्या नवऱ्याला म्हणतात ना मालक, धनी. दुसरं काय म्हणू मी तुम्हाला? ज्योती. काय? अहो, काही बी बोलता का हो तुम्ही? हे बघा, असं नवऱ्याचं नाव घेतलं ना तर पाप लागतं. मला नका, पाप नको मला. असं होय. मग ठीक आहे, मग इथून पुढे मी पण तुला मालकीण बाई म्हणतो. चालेल मालकीण बाई? काय तुमचं? हे बघा, तुमच्या ताटातला घास मी खाईन, पर तुमचं नाव घ्यायचं काही माझा घास नाही बर का. बरंच हाय सकी, दोघे जण एकाच ताटात जेवायचं चाललंय की. हा ताई साहेब, हा, मी यांना म्हणलं की असं नवरा बायकोने एका ताटात जेवलं ना की बाईला गुबडाचा जन्म मिळतो म्हणून. बरं, ऐकतच नाही ना. कशाचं घुबड? दोघं बी कपुतरावानी खेटून बसले की. तरी नशीब सासूबाई अचानक आल्या नाही त्या. पण बया, तरी बी त्यांच्या कानावर गेलं तर. तुम्हाला सांगत होते ना, नको एका ताटात जेवायला. ऐकत नाही माझं काही. नाही बहिणी, खरंच बोलती ती. तात्यासाहेब, तुम्ही राहू दे बरं काय. कोणचा बी माणूस आपल्या बायकोचीच बाजू घेईन, आणि तुम्हाला काय ओळखत नाही वय मी. हा, नाही, चालू द्या तुमचं गोडी गुलाबी, चालू द्या बाबा, चालू द्या. जाऊ बाई, ते तोंडी लावाय तेवढी मिरची घ्या बरं. नाहीतर कसं तिखट भाजी उगाच एका ताटात जेवल्यानं गोड लागल. मजा जाईल व जेवणाची. गेल्या. बेतानो,
सावित्री हा ह्योच असेल का वाडा? हा दिसतोय तरी. नाही ते मग पोरानं सांगितलं इथनं सरळ जावं म्हणून. ह्योच असेल. ते भेडेवाडा म्हणतात तो ह्या. होय, हाच हाच भिडे वाडा. आणि या देहाला रामचंद्र भिडे असे म्हणतात. मालक या वाड्याचे. राम राम. ते नंतर कोण आपण, कोणाकडे आलाय? सांगतो की आज शाळा चालू आहे ना व? तिथं पंतोजी म्हणून जी पोर शिकवती ती माझी लेख. मी बाप आहे तिचा. सावित्रीचा बाप आहे मी. असं म्हणजे तुम्ही त्या सावित्रीला जन्म दिलात तर? होय म्हणजे तुम्ही सावित्रीबाईंचे आई वडील? होय. अगं पुरी काय अगं पोरी काय करतेस हा? मी त्या माऊलीचे पाय धरते जिने एका रत्नाला जन्म दिला. तुमचे लेख लय चांगले आहे. हो, ती आमच्या पोरींना शिकवते, त्यांना घडवते, त्यांना शान करते. लय पुण्याचं काम करते बघा. खरंच धन्य आहात तुम्ही मायबाप. सावीचे सावीला कवा एकदा बघीन असं झालो. त्या तिकडं उजवीकडं वर्ग आहे, तिकडच आहेत सावित्रीबाई. चला पोरी, हाय अंबाबाई भलं करेल तुझं. या. एक नीम नीम, दोन नीम एक, तीन नीम दीड, चार नीम दोन. कळलं सगळ्यांना? सावी पास झाला बहुतेक. हा मुलींनो, हे लिहून घ्या बरं. सावी अगं बघ तरी आमच्याकडं, आम्ही आलोया. सावी आई
हे पुढे काय बी बोलू नको. माणसं भांडायला लागली का नाही का शब्दांचा महापूर येतो आणि काळजातल्या मायेला भरती आली का शब्द मोक होऊन जातात. सावीची आई, बघितलं का हो? काल पातूर नखा एवढी वाटणारी माझी पोर आणि आज बघा केवढा आबाळावानी काम करते. माफ कर लेकर मला. मी तुला समजून घ्याय कमी पड. माफ कर तुझ्या आबाला. बघितलं का त्या दिवशी एवढा आकांड तांडव केला आणि आज बघ. अवतीर पांगड डोस काय माझं. माझं काळीच शेणानं माखलेलं बघितलं आणि डोसकं फिरलं. त्या दिवशी काळीच तुटलं माझं. पण आज तुला इथं बघून काळीच सोपा एवढं झालं. बरं कसं हवी आता इथं खाली आलतो म्हटलं भिडेवाडा कुठं आहे. तरी एक तुझ्यावानी लेख उभी होती. यांच्यापैकीच कोणा पोरीची आहे. तिला कळलं आम्ही सावित्रीचे आई वडील आहोत. झाटशिरी पायाच पडली आमच्या पोरी. आम्हाला म्हटली तुमच्या पोटी रत्न जन्माला आले. साहू, तुझ्या बापाच्या जन्माचं पांग फेडलंस. सार्थक केलंस माझ्या जन्माचं. सावित्री, ही तुझी साया आम्हाला बघू तरी दे. आमची सावित्री शिकवताना कशी दिसती ते. अहो सावित्री नाही पण तुझी बाई म्हणा. वय का? बरं चुकलं बरं का पोरेनो. नाही म्हणत सावित्री. तुमच्या वाणी पण तुझी म्हणतो तुमच्या बाईसनी. पण तुझी बाई शिकवा. काय हो झालं असं लिहून तर शिकवते. पुढचं शिकवते. म्हणा एक नीम नीम, एक नीम नीम, दोन नीम एक, दोन नीम एक. सगळे मार माजले दिसते. काय देणगीदार आलेत आपली वाट बघत आहेत. चल तिकडे चल. माणूस जीवानिशी जातून तुम्ही काय लावलंय? ज्योती अरे सोडा त्याला. वाचवा कुणीतरी. धन्यवाद. एपिसोड संपूर्ण पहा. एपिसोडची लिंक जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. ज्यांना कुणाला स्वेच्छेनं आर्थिक योगदान द्यायचं असेल त्यांच्यासाठी पेमेंट गेटवेची लिंक कमेंट सेक्शन मध्ये दिलेली आहे. आपली मदत आमच्यासाठी लाख मोलाची आहे.